धाराशिवच्या भूम तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शिवसेनेच्या वतीने मदत देण्यात आली। भूम तालुक्यातील साडेसांगवी गावात मदत पोहोचली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार तानाजी सावंत आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ही मदत देण्यात आलेली आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि आता मदतीचा हात आता शिवसेनेकडून गावोगावी पोहोचायला चालू झालेला। आता तुम्ही पाहू शकता की या गावात आता संसारोपयोगी साहित्य, कपडे असतील, काही किराणा माल असेल, असं टॅम्प घेऊन आता लोकांमध्ये वाटपाचं काम थोड्या वेळात सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे देखील या दौऱ्यावरती आहेत। आता माझ्यासोबत काही गावकरी आहेत, काय सांगाल, काय मदत आता आली? आमच्या गावामध्ये 4 दिवसापासून पुराचं पाणी घुसल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं। आमच्या गावाला दोन्ही नद्याचा वेढा असल्यामुळे जर एखादा माणूस आजारी पडला तरी त्याला बाहेर सुद्धा काढता येत नाही। त्यामुळे पुराचा इतका प्रश्न महत्वाचा आहे, तो आमचा मार्गी लागणार। आज मदत आली गावामध्ये? हो, आली की सावंत साहेबांच्या माध्यमातून किराणा किट असेल, पुन्हा ब्लँकेट असते, पूर्णपणे सगळी मदत लागन ती साहेबांचं धोरणच आहे, लागन ती मदत देतो। तुम्ही फक्त यंत्रणा राबवा। बाणगंगा आणि रामगंगा अशा दोन्ही नद्या दोन्ही साईड नसल्यामुळे, पुराचा पाण्याचा वेढा असल्यामुळे ह्या गावाची परिस्थिती 4 दिवस झाले, इथून आत पण माणूस येत नव्हता आणि बाहेर पण जात नव्हता। ह्या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि ह्या गावात सगळ्यात जास्त दुधाचे उत्पन्न आहे। 5 ते 7 हजार दररोज दूध इथं निघतंय आणि हे दूध ह्या लोकांनी वतून दिलेलं आहे। तर ह्या गावची प्रामुख्याने मागणी बाबा दोन्ही पूल व्हावेत आणि आज सावंत साहेबांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये अन्नधान्याचे किट आलेलं आहे। 4 दिवस येता येत नव्हतं। साधारणपणे पुराचं पाणी हे 4 ते 5 फूट शाळेमध्ये होतं। आता सध्या तुम्ही पाहिलं तर शाळेमध्ये पूर्ण गाळा आहे आणि शाळेची इमारत ही पूर्णपणे रोड बेरिंगची आहे। त्यामुळे आम्हाला पश्चिमेकडील साईडच्या ज्या जीर्ण झालेल्या खोल्या आहेत 4, त्या पाडून त्या ठिकाणी नवीन आरसीसीच्या खोल्या आणि त्या देखील बेसमेंट असं उंच करून, जेणेकरून भविष्यामध्ये पुराचा धोका त्याला उद्भवू नये अशा प्रकारचं बांधकाम होणं गरजेचं आहे। तर साडेसांगवी गावात आता मदत आलेली आहे, मात्र लोकांमधून मदत मागणी होते की आता या पुलाचं काम झालं पाहिजे आणि गावाचा संपर्क व्यवस्थित झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।